सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 18 जून 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकशाही धोक्यात, पृथ्वीराज चव्हाण यांचे टीकास्त्र. ऑपरेशन टायगर वरून टीका. कृष्णा नदीत रासायनिक पदार्थ मिसळल्याची चर्चा, जिल्हाधिकाऱ्यांकडून घेणार माहिती. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील संभाव्य फूट, केंद्र सरकारचे राजकारण आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे जोरदार टीका केली. लोकसभा सदस्यांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नासाठी केंद्र सरकारला 2/3 बहुमताची गरज असून त्यासाठी विरोधी पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याने निर्माण झालेल्या चिंतेवर प्रशासनाने सखोल चौकशी करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली. काही ग्रामपंचायतींनी नदीचे पाणी पिण्यासाठी वापरू नये असा इशारा दिला असल्याचा उल्लेख करत त्यांनी नदीत रासायनिक पदार्थ मिसळल्याची चर्चा असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहे. संबंधित केवळ कोणत्या कारखान्या, उद्योग किंवा अन्य कारणांनी नदीत आले याचा शोध प्रशासनाने घ्यावा असे त्यांनी सांगितले. वादळी पावसाने शिवनेरी शुगर्सला 7.5 कोटींचा फटका. गोदामाचे छत उडाले, 74 क्विंटल साखर भिजली. कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला वादळी पावसात तडाखा बसला आहे. साखर गोदामाचे छत उडाल्याने सुमारे 74,000 क्विंटल साखर भिजून 7.5 कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. जयपूर परिसरात रविवार दिनांक 7 जून रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला. शिवनेरी शुगर साखर कारखान्याचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे साखर साठवणूक गोदामातील संरक्षण शेड व छत उडून गेल्याने पावसाचे थेट पाणी गोदामात शिरले. यामुळे साठवलेली सुमारे 74,000 क्विंटल साखर भिजून खराब झाली आहे. छताचे झालेले नुकसान व साखर भिजून झालेले नुकसान पाहता कारखाना प्रशासनाच्या प्राथमिक पाहणीनुसार सुमारे 7,50,00,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून दारूचा कंटेनर जप्त, 1550 बॉक्स जप्त. सातारावरून रस्त्यावर कारवाई. परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्र राज्यात चोरट्या मार्गाने दारूवाहतुकीचा पर्दाफाश राज्य उत्पादन शुल्कच्या पराडी पथकाने केला आहे. दारूचे 1550 बॉक्स असलेला कंटेनर जप्त केला आहे. सातारा मुंबई पथकाने केलेल्या कारवाईत 1,86,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नंदराम नानकिया भुरिया, विद्वान मदन गणावे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक मुंबई व भरारी पथक सातारा या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. हॉटेल रंगीला राजस्थान समोर सातारा रोडील तडवळे सम्मत वाघोली तालुका कोरेगाव या हद्दीत दारूचा कंटेनर पकडण्यात आला आहे. कृष्णाकाठच्या ग्रामस्थांची पाण्यासाठी धावाधाव. रंग बदलल्याने नदीपात्रातील पाणी झाले दूषित, आरोग्याचा प्रश्न गंभीर. कृष्णा नदीपात्रातील पाणी दूषित झाल्याने प्रशासनाकडून पाणी पिण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट ओढावले असून दूषित पाणी कशामुळे झाले याचा प्रश्न शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कृष्णाकाठच्या नदी शेजारी सर्व गाण्याचा फटका बसला असून नदीच्या पाण्यामध्ये केमिकल मिसळल्याने पाणी दूषित झाल्याचे सध्या बोलले जात आहे. पाण्याचा रंग चव बदलल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणामाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शासन त्याच्या संबंधित ग्रामपंचायतीने नदी पात्रातील पाणी पिऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय गावातील उपसा जलसिंचनद्वारे पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधील पाणी सोडण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली असल्याने मोठे संकट ग्रामस्थांसमोर उभे राहिले आहे. कुणबी दाखल्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन. मराठी क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कराड तालुक्यात कुणबी दाखल्यांच्या वितरणातील विलंब, प्रलंबितांची संख्या आणि महसूल बिलकांतील कथित त्रुटी यावरून मराठा समाजात तीव्र नाराजी आहे. या संदर्भात मराठा क्रांती मोर्चा कराड तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. 4 दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदन देण्यात आला आहे. निवेदनातील माहितीची की तालुक्यात आतापर्यंत 36,000 अधिक कुणबी नोंदणी असतानाही केवळ सुमारे 2,200 कुणबी दाखले वितरित केले आहेत असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. कास पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला गळती. कास धरणातून सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य चळवळीला आटाळे गावच्या शिवारात अनेक ठिकाणी गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या पाईपलाईन सुमारे 7 ते 8 ठिकाणी पाण्याची फवार उडत असून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे पाणी टंचाई आणि पाणी संवर्धनात जनजागृती केली जात असताना दुसरीकडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या योजनेतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक दिवसांपासून गळती समस्या कायम असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार अर्ज करूनही अद्याप ठोस दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांना हैराण करणारे टोळी जेरबंद. बोरगाव पोलिसांची कामगिरी. कॉपर वायर व डीपी चोरीच्या मालिकेचा अखेर छाडा. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून हैराण करणाऱ्या कॉपर वायर व डीपी ट्रान्सफॉर्मर चोरीच्या मालिकेचा अखेर बोरगाव पोलिसांनी यशस्वी लढा लावला आहे. बोरगाव पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत 5 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून तब्बल 26 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत 22,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हर्षल सुनील जाधव राहणार सासपडे, स्वप्नील संजय मग राहणार डोरोशी, विकास वाल्मिक कदम राहणार मोरोळशी, विवेक विजयलादे राहणार सासपडे आणि शेखर चंद्रकांत सावंत राहणार निवडे यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस चौकशीत या आरोपींनी मुख्य सूत्रधार सागर चंद्रकांत मोरे राहणार गुडकेवाडी लोकपाटांनी इतर साधनांसह विविध ठिकाणी कॉपर व डीपी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. साताऱ्यात रस्त्यावरील वाढदिवस भोगला. बर्थडे बॉयसह मित्रावर गुन्हा. राधिका रोडवर कारवाई. सातारा येथे सार्वजनिक रस्त्यावर फटाके फोडून वाढदिवस साजरा करणे युवकांना बोलले. बर्थडे बॉयसह त्याच्या 5 मित्रांवर शाहूपुर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या सब पोलिसांच्या कारवाईचे सामान्य नागरिकांकडून स्वागत होत आहे. जयेश उमेश लकेरी यांचा वाढदिवस साजरा करताना ही कारवाई करण्यात आली. यावेळी जयेश यांच्यासह विजयेश उमेश लकेरी, तुषार दीपक जाधव, श्रीधर रामकुंड हडपत, कैलास नितीन लकेरी, हरीश दिनेश लकेरी या युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा 19 जणांना चावा. उमरजमध्ये बुधवारी सकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक नागरिकांवर हल्ला करायला सुरुवात केली. पिसाळलेल्या कुत्र्याने 19 जणांना चावा घेतला असून जखमींवर उमरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार करण्यात आले. बुधवारी सकाळी चोरे रोड ते चाफा रोड या परिसरात पिसाळ्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केला. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पिसाळ्या बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्याकडून करण्यात येत आहे. दिवाळीत वीज प्रश्नांवर शेतकरी संघटनेच्या बेमुदत उपोषण सुरू. परिसरातील विविध वाड्या वस्त्यांना गावठाण वीज जोडणी देणे तसेच शिंगणापूर बिडरवरील लोडशेडिंग बंद करणे आदी प्रमुख मागण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने दैवड येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र ते आश्वासन मिळाले नसल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मागण्यांवर ठोस निर्णय झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे राजू मुळीक यांनी दिला आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.